या पहिल्या म्हातारीले जरी चालेत, बाई कोणती तारीख ना जन्म आहे, वय ना 15 दिन पहिले वय नव्हतं भाऊ, बस दिवा याशी दिव येऊ कर राहीन ते. हां, आणि आखाजी ना जोडे पासच होतं, असा टायमिंग राह. मग त्या हुशार होतात पहिला मास्तर, बरोबर 5 वर्षांना 6 वर्षांना बसायला पाहिजे मनीषीन जून ना महिना पकडली आहे. हां, जून महिना ठरेले जुना जितला बी आहेत ना त्याच महिन 70% सांगत ना मी, त्याच ना महिन 20% खरा होतील, पण 50% अंदाजे तारखा आहेत. पण काही का असे ना, आमच्या डॉक्टर साहेबांनी मायबापांचा वाढदिवस साजरा करायचं ठरवले महाराज, याच्यापेक्षा अजून महत्त्वभाग्य कोणतं असू शकतं हो. आणि कदाचित आईबापांची कृपा आहे म्हणून प्रगतीपथावर दिसता पण आहे. आज विशेष कार्यक्रम होता अजून, नंदग्राम निसर्गोपचार व योग पर्यटन केंद्र याचा आज उद्घाटन सोहळा पण होता. 3-4 कार्यक्रम मिस कीर्तने नाही. हां, कथा घ्या डॉक्टर साहेब का हो, डॉक्टर साहेब चंद्रकांत डॉक्टर साहेब, किती कार्यक्रम मिळून कीर्तन आहे? 3. मी एक ना एक कातरली अस. माझा बडा बजेट देख जात बुवा. विठ्ठल 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 विठ्ठल. बाबांचे 3 चिरंजीव, त्याच्यात मोठे चिरंजीव आहेत पिंटू भाऊ, नंदू भाऊ, प्रवीण भाऊ आणि आपले चंद्रकांत डॉक्टर साहेब, असे 3 बंधू आहेत. आणि 3 भावांनी आईवडिलांचा वाढदिवसाचं कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. विशेष करून कीर्तनासाठी ज्यांनी मला कॉल केलेला ते म्हणजे आमच्या परिसराची श्रीमंती, ज्यांच्या कीर्तनात आम्ही टाळ वाजवणं शिकलो ते म्हणजे आमचे नारायण आप्पा. पण ते कसं रास माहिती आहे का, आप्पा आमले फलता सिनेर आहेत, भरपूर सिनेर आहेत बरं. आप्पांना कीर्तन मा आम्ही टाळ वाजेलेत रवी बाबा. पण नेमकं विषय असा शे, अख्खा नाख्खा नेम माराय घ्या आणि मी अख्खा चाची चिंदी टाका. हा, आणि बऱ्याच गोष्टीच मा जव लोगून तुम्ही आहे ना काहीतरी नेमनं उल्लंघन करताना तव लोगून लोक तुम्हाकडे देख तसंच नाही. लोकेशने आपल्याकडे देखाल पाहिजे, त्यांसाठी काहीतरी करणंच पडेल, नाही ते लोक ध्यान नाही देतच. बरोबर आहे की नाही साहेब, खरं आहे का नाही? हां, त्यांसाठी उदाहरण आमना जुना कीर्तनकारच ना तोंडे आई केले ते म्हणे, एक बाईने गोट कडप पाटल्या बनायात चांदीने, नुसती गरगरात हात फिराय, कोणी दखे नाही तीनकडे. माय म्हणे एक बी चारत नाही म्हणे, चांदी काय भावली नाही कवय बनाव, कोणी जी चारत नाही म्हणे. अख्खं गाव फिरवणे तरी बी नाही. शेवट पदर सुद्धा असा तिरपा खोचले ना हात दखाडान करता तरी बी कोणी विचारे नाही म्हणे. डोकं फिरगे घरमानी कपाशी शिलगाई दिनी तिने, घरमानी कपाशी शिलगनी कोण म्हणे पाणी लया रे पान टाका तरी ना आत मला शांतता नाही. शिलगाव म्हणे या कपाशी विजाड राहणार म्हणे, पण मला तरी बी कोणी विचारत नाही. पण ती बहिणी मायकाची एक आगाव होती. लोके कपाशी विजाड राहणार पाणी टाक राहणार कपाशी मा शिलगेल कपाशी मानी. एक बाई म्हणे खाऊ बहीण तू कल्ला कवय बनवत बस माय म्हणे, हात ते बरं वाट राह ना म्हणे. माय नुसता कल्ला ना भाव विचारान करता इथल्या अवकाया कपाशी शिलगाई दिनी. हां, तसं काहीतरी नेमनं उल्लंघन कराशिवाय लोक तुम्हाकडे देखतात नाही. हां, आप्पा आम्हाला एवढे सिनियर आहेत महाराज, अभ्यासू व्यक्ती आहेत. आप्पांच्या हातात एवढे सप्ते आहेत आज पण. किती नियोजन आप्पासाहेब करतात आमचे मालपूरकर नारायण महाराज, एवढे सप्ते आहेत महाराज. पण तरीसुद्धा आप्पांनी मला कॉल केला म्हणे, आमच्याच नातेवाईकांकडे रवी किरण महाराज तुमचं कीर्तनाचं नियोजन करायचं आहे, तुम्हाला यावं लागेल तेवढ्यावर भरोसा बसणार नाही बरं का डॉक्टर साहेब. यावं लागेल अहो शब्दावर भरोसा बटना नाही. मला सुरतले कीर्तनले निघणं होतं, आपण त्या पायठामा 6 वाजायला मन दारमा बुऱ्या दरवाजा उघाड म्हणे. डायरी बी त्याच लय उन्हात तारीख बी त्याच निघली की तिने. आणि हा अधिकार आहे ना प्रत्येकाचा नसतो महाराज, ज्याचा अधिकार असतो तो माणूस अधिकाराने काम करतो. आणि आमच्या आप्पासाहेबांचं तसंच आहे, एकदम भोळा स्वभाव आहे,
साधा कारभार आहे, काय घेणं नाही देणं नाही, कोण कितलं पुढे निघे आमले काय घेणं देणं नाही. थोडक्यात सांगायचं म्हणलं ना, रस्त्यावरनं गाड्या भरपूर जातात, रस्ता जागावरच आहे, पण कधी त्याला कोणती गाडीनं दुख नाही लागत, तो खरा रस्ता रास. हा, आणि आप्पांचं तसंच आहे. आमच्यासारखे बरेच कीर्तनकार आप्पांच्या हातून निघून गेले असतील, पण आप्पांना काय घेणं देणं नाही. तुम्ही मोठला वागो चांगलं आहे, तरी बी आनंद जे आमले नाही का. आणि आप्पासाहेब भलेच थोडं कमी पडस होईल, पण तुम्हाला स्वभाव आमना प्रत्येक कीर्तनकारना मनवर राज करस. शपथ, व्यासपीठावर शपथ देऊन सांगतो, काय आप्पांचा स्वभाव घेणं देणं नाही कोणाशी. आणि तुमले नेहमी सांगस असा स्वभाव बटासने ठेव, मन कीर्तन अभंग सोडसू, चिंता करू नका, पण पहिलं मटेरियल मुद्दाना सांगस मी. हां, कसं आहे ना आई, जगानी पद्धत पहिले सांग देऊ, बरोबर आहे की नाही. पहिलं तुम्हाकडे काय लावतो, कांदा लावतोस ना. हां, पहिली साठी जर लाईन जरी लागणे ना, बाजूना बरोबर साठ्या पडतेस. पहिला मग तिरपी होई गी, मग अख्खं वावर तिरप जास. पहिले जगानी पद्धत. जीवन जगत असताना दुसऱ्यावर जडायलाच नाही पाहिजे महाराज. जडलं की माणूस रिवस होतं. उदाहरण म्हणून सांगस, मन दाखल पण याद आहे माले, घरना जर तेल लेवाल धारेत ना, गोड तेल, आपली भाषा मा खावान तेल, 60-70 रुपये किलो तेल माल चांगला आठस. काय किलो? 60 रुपये 70 रुपये किलो तेल माल चांगलं याद आहे दाखल पण ना. साखर लेवाल धाडेत ना आप्पासाहेब, साखर सुद्धा 20 रुपये 22 रुपये 25 रुपये पर्यंत माल चांगली याद आहे, 20-25 रुपये पर्यंत. आता ती साखर ना भाव काय होई घ्या, 45-50 रुपये किलो होई घ्या. जे तेल मी 60 रुपये किलो लेवाल जाऊ, 70 रुपये किलो लेवाल जाऊ, ते तेल आज 150 रुपये किलो होई घ्या. बाकी ना म्हणतील महाराज लहानपणे आम्ही काही किराणा करूच नाही. बरं ठीक आहे ना, गुड साखरना भाव माहीत नशील, पण बिस्किट तर प्रत्येक जण खायत ना. दाखलपणे 5 रुपयाना बिस्किट ना पुडा होता, सॉरी 2 रुपयाना बिस्किट ना पुडा मोठा होता. आता दाखला घ्या, त्यामुळे बाकीना बिस्किट चोराई घ्या दाखव. मोठा बिस्किट ना पुडा तरी तो 2 रुपयामा भेटे, आता तोच बिस्किट ना पुडा 5 रुपयामा भेटायला लागे, त्यामुळे बिस्किट बी चोराई घ्या दाखव. म्हणजे डबल ना भाव वाढी घ्या, वाढना का नाही. प्रत्येक गोष्ट ना भाव वाढी घ्या. पण मी दाखलपणे ना काडी पेटी लेवाल जाऊ ना, तोय बी 1 रुपयानी भेटे ना, आती बी 1 रुपयानीच भेट. शिलगावणार ना भाव नाही वाढस रे भाऊ. म्हणजे जीवन जगत असताना जगायची पद्धत बदलायची. पण काय काय लोक सवय राहत किडा पाडाने. आठी गाव भारी दिकी राहणं, कोणीच किडा पाडणार दिखतच नाही. मस्त गाव दिकी राहणं, कमी निघा नंतर पाडशा तसा काय कोण दिखत नाही बा, 1-2 जण सोडते. गाव परत गटार राहस ना, इथलं थोडी क्लिअर राहस, बरोबर का नाही. 1-2 ते सोडणं पडी हो. आणि या 1-2% राहतच ना, याच ना वर्ष लागू बी नाही. काय मत आहे हो दादासाहेब, काय मत आहे तुमचं? लागायला बी नाही पाहिजे. कारण माझं कीर्तनातलं एक फेवरेट उदाहरण आहे महाराज. लोकेशना धंदा आहे, तुम्ही जवळ काही करायला निघतस ना, या किडा पाडणारा गर्द्यास करतस. एखादं पोरग गावातलं जर काय करत असेल, चंद्रकांत डॉक्टर साहेबांनी जर काय करायचं निर्णय घेतला, नंदूभाऊंनी जर काहीतरी विचार केलेला आहे काहीतरी करायचंय, तरी सुद्धा काही काही लोक गली आली म्हणा, गाव म्हणा, अरे पोरी येळान माय काय बी करत पडत झालं. जर 2-4 म्हातारा बसेला काढता त्या आप्पाना पोऱ्या येडानगत काही बी करत हो. आखू या पण जास्त जड तर जाऊ दे रे, येडे झालं ते. आणि ते पोरग सक्सेस होय ना का, या किडा पाडणारच त्यानं धारमा जातो. बावड्या पेडा बिडा कोय काढा नको कायले, तो काय करा तो किडा पाडा कार ओ उलगेल वावर ओ बानट सुरत ना. आणि आता तो सक्सेस होय घ्या, तो किडा त्यांना पण पेडा मागरा ना, किडा पाडीच नाही का रे. म्हणजे असा वायबार लोकांनी वर्ष लागायला चालेल का आपले. अजून सांगस, या लाईटीला आलेत आप्पा, आपण कशांसाठी लायलेत? उजडकरांसाठी. पाहू बाबा कशांसाठी? उजडकरांसाठी. उजडकरांसाठी लाईटीला आलेत, पण जटे उजड करायला जाऊ ना तटेच किडा पडतस. अहो तुम्हाला अनुभव आहे बटासना, बरोबर आहे की नाही. जटे उजड करायला जाऊन साहेब दादासाहेब तटेच किडा पडतस. पण मला सांगा, एखादा लाईट किडा असले बॅन बंद पडी घ्या बा, असं देखील का तुम्ही? अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती किडा कितला का गर्द्या करीत नाही, पायटे मर जातील, मला काल दिन आको चालू हो नाही मनीषीने किडाच नाही वर्ष लागू नये. आको तिसरं उदाहरण सांगितलेस, नवरदेव जर मंडप पर्यंत सुरक्षित लय जाणं असेल, घोडा 50,000 राहू द्या का 50 लाख राहू द्या आप्पा, घोडाला झापडी लावणी पडी. घोडाला झापडी लाई म्हणजे नवरदेव मंडप पर्यंत सुरक्षित. आणि जर झापडी लाई नाही, टांगा पलटी घोडा फरार.
मग नवरदेव जर मंडप पर्यंत लय जाणार होईन ते पहिले घोडाले झापडी लावणी पडेल, मग तो सस्ता राव का मागा राव. झापडीलाही म्हणजे नवरदेव सुरक्षित मंडप पर्यंत. मग त्यानं महिना आपले काय शिक नाही, ज्या घोडाले झापडीला आहे ना तीच झापडी आपण पण नालायक समाधीकडे लायली आणि नालायक लोकेशनीकडे दखाने सक्सेस पर्यंत पोचाशिवाय राहत नाही माणूस. जीवन जगायची पद्धत आहे महाराज, बाकी काय. विठ्ठल 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 कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळीचे गायनाला साथ करतायत आमच्या परिसराची श्रीमंती म्हणजे आमचे रवी बाबा लामकाणीकर, त्यांच्या बाजूला आमचे कपिल बाबा शिंदखेड पाटणकर, आमचे विनेकरी महाराज आहेत, आमचे गावातील भजनी मंडळ, परिसरातले सगळे भजनी मंडळ आमचे चोपदार दादा आहेत. जे मृदंगाला साथ करतायत ते म्हणजे आमचे पावबा बाबा, हे सगळे विद्यार्थी त्यांचे आहेत महाराज. आणि सांगू का, शुद्ध बीजा पोटी फड रसाळ गोमटी, ते लहान लेकरू उभं होतं ना पावट्या खिऱ्यांत नाही महाराजच ना पोरगा आहे. हां का बर, फक्त 5 वर्षानं पोरग आहे, कितलं भारी पावट्या खिरा आहे ना. तुम्ही देखील राहणार ना, 5च वरीस नाही का बर, कंपनी चांगली ना ते माल चांगला नाही बस. बाकी ना सांगता आम्ही ना रवी किरण महाराज तोंडवरच आहे काठी न भाऊ. आम्ही काय नाही आमना गावना सरपंचानी इज्जतच उतार टाकी. आम्ही काय ना आमना गावना डॉक्टरले तोंडवरच बोली पण नव्हतं. आई तू नामते वय ना रे, तू तोंडवर बोली पण नाही, तू नामते वय ना. पण आमनासारखा विचार करणार असा विचार करतस, प्रोडक्ट जर इथलं बोगस आहे ते कंपनी कितली हलकी होई गो महाराज. कंपनीवर प्रोडक्ट वय खावस आई एवढंसं लेकरू पण कसं पावट्या खेळ राहणं. महाराज स्वतःच संस्था चालवतात, हे महाराजांचे विद्यार्थी आहेत सर्व. हो, आणि असे विद्यार्थी महाराजांकडे आता 30-40 विद्यार्थी आहेत. हो, असं सुट्टीसमुळे घर जायला येतच नाही त्या आटे त्याच बटा उभा राहतात. हो, यूट्यूब चॅनलचे मालक आमचे 3 जण आहेत. आमचे भूषण दादासाहेब असतील, आमचे विशाल भैया असतील, अजून हा कोण आहे स्क्रीन. अच्छा असं आहे का, स्क्रीनवाला आहेत का, म्हणजे तर ती सुविधा आहे काही. तेच म्हणतं ऐका बा बरी राहिनं नाही झालं म्हणतं दोंडायचा ना बुऱ्या येलवर गर्दी जमी राहिनी नाही, पण घरपोच शेवाय रे भाऊ. विठ्ठल इतकं सगळे लोक आहेत वाजवणारे म्हणणारे कीर्तनकार, पण ज्यांचं आम्ही बोलतोय 30% आणि ते 50% तुमच्यापर्यंत पोचत असेल, आम्ही बोलतो 70% ते तुमच्यापर्यंत 100% पोचवण्याचं काम करतायत. श्रीराम साऊंड नांदगावकर, आमचे संदीप दादासाहेब. सगळ्यांचा परिचय झालेला आहे. तुमचा परिचय जर द्यायला गेलो नाही म्हणत तरी तुम्ही इथला लोक येतच, प्रत्येकना परिचय देणं काही शक्य होणार नाही. तुम्हाला नावे सांगा मग 1-2 जर सुटी घ्या ते बडी सांगतील जाऊ दे राव बिचिकनाथ नाही झाला आहे की नाही. आणि समजा सर्वांना नावे लेवाल गोत ते 2 तास तुम्हाला नावेच सरावत नाही, कीर्तन राही जाई. तुम्हीच काय सांगशात नेमका रातले कीर्तनकार होता का बाट येलो होता आमले समजणं नाही बुवा. त्यांना ते येत सर्वांना धन्यवाद. आता चिंतनाकडे वळूयात. विठ्ठल खरं तर आनंद वाटतोय सगळ्यांना बघून. वातावरण 1 नंबर आहे. लोके बी चांगला दिखी राहणार माले, म्हणजे मला पक्क समजी राहणार की आपला आडे माल खपी जाई भाऊ. आणि काय परका लोके बी नाहीत ना मग आडे. आप्पासाहेब आपलाच नातेवाईक आहेत. आमच्या आप्पासाहेबांची कन्या आमची ज्ञानेश्वरी दिदी, तिचे नंदुई भाऊंच्याचकडे कार्यक्रम आहे नाही का. हां म्हणजे गरमात शेवा. फक्त देवाला ऑन टाइमले परिचय नका दिजा. विठ्ठल विठ्ठल अभंगायनाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आणि ते नाथ बाबा या भंगातून भगवंताला आवडणारे प्रकार सांगतायत. सांगणारे नाथ बाबा, ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधारण जीव आहे, साधक आहे. पर सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा, कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ही संतांची शिकवण आहे. माणूस बोलतो ना तो तसा असला तर प्रभाव पण पडतो,
पण जर आपलंच आचरण योग्य नसेल आणि लोकांना आचरण शिकवू तर मग प्रभाव पडत नाही. विठ्ठल विठ्ठल. काही गोष्टींचा नियम सांगत असताना सांगणाऱ्याची सुद्धा तेवढी लेवल असली पाहिजे. दारू पिऊ नका हे कोणी सांगायला पाहिजे हो दादासाहेब? दारू पिऊ नका हे कोण सांगायला पाहिजे काका? झोप येत नाही त्याने का ज्याला सुधरत नाही त्याने? झोप येत नाही त्याने, बरोबर आहे की नाही? का ज्याला सुधरत नाही त्याने सांगू दारू पिऊ नका? अजिबात नाही. हो, सांगणाऱ्याची लेवल सुद्धा पात्रता असली पाहिजे. इथं सांगणारे नाथबाबा आहेत महाराज. नाथबाबा स्वतः पहिले सुधारणार प्रत्येक गोष्टीच स्वतःले समजाडेले. एका ठिकाणी गोड चिंतन आलेले आमच्या आप्पांच्या मुखातून ऐकलेलं आहे मी. नाथबाबांच्याकडे म्हणे एक बाई आली नाथबाबांना सांगितलं, बाबा माझा पोरगा गुड खाणं बंद करत नाही. पोरगा गुड खाणं बंद करत नाही, काहीतरी पर्याय सांगा याला. गुड खाणं बंद झालं पाहिजे माझ्या लेकाच. नाथबाबांनी सांगितलं, बाई म्हणले पोराला घेऊन जा, 8 दिवसाच्या नंतर आण म्हणले. 8 दिवसाच्या नंतर पोराला आणलं. म्हणे बाबा पोरग गुड खाणं बंद करत नाही, तुम्ही 8 दिवसाच्या नंतर बोलवलं म्हणले, सांगा काहीतरी. पोरगाला जवळली ना नाथबाबाशी, म्हणे बेटा आज नंतर गुड खायचं नको. चालेल म्हणे. पोरगान मायला सांगा लय जा म्हणे. पोरगान माय म्हणे बाबा आई इथलंच वाक्य बोलणं होतं, मग त्या दिनच बोल देतात ना, मला 8 दिन का वाट्य खाल्लाय. म्हणे ताई आई त्याच दिन बोलतू, पण तवय मी जिथला गुई खाऊ त्याला कसं काय सांगू खाऊ नको असं? पहिले 8 दिन मी बंद करत होय, त्याला आज सांगणार गुळ खाऊ नको असं. म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगत असताना सांगणाऱ्याची सुद्धा लेवल इथं सांगणारी नाथबाबा, ऐकणारी तुमच्यासारखे माझ्यासारखे साधक आहे. नाथबाबा सांगतात जर का जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना, भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल ना, भगवंताशी नातं जोडायचं असेल ना, मग देवाला काय आवडतं ते करावं लागेल. मग देवाला आवडणारे प्रकार या अभंगातून नाथबाबा सांगतात. पण ऐका ना, सांगणारे नाथबाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. शांती ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर सर्वच लोकांना पचलं असेल का हो दादासाहेब? सर्व लोकांना पचलं असेल का? अजिबात नाही. तुमना गावमाना सरपंच जरी तुम्ही बिनविरोध करा न ठरावं, आमना गावना चौगावना सरपंच बिनविरोध करणार शेतच बा. सरपंच साहेब बिनविरोध कर टाकात, अख्खं गाव बिनविरोध राहस का? मग सांगा टाइमले तुम्हाला सरपंच बिनविरोध आहे, पण कोपरा मग बसणारच ना, चावय ऐक जात. अरे मला ते चालत नाही रे, पण ते आपण ऐकणं पडणार रे. म्हणजे जो सरपंच बिनविरोध आहे त्यांना सुद्धा विरोधक शेतस. मग छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना महाराज, ज्याला आपण पदवी देतो बिनविरोध त्याचे सुद्धा विरोधक आहेत. तर नाथबाबांना नसतील का? असा अजिबात विचार करायचा नाही. तेव्हाचे लोक चांगले होते ना, आत्ताचे बिघडले अजिबात नाही. तवय बी नालायक होता, चांगला होता तिथला, आणि आत्ते बी जिथला चांगला आहे तिथला नालायक लोकेश तसंच. कारण जेव्हा प्रभू रामचंद्र होते तेव्हा रावण पण होता, जेव्हा कृष्ण जन्माला आला तेव्हा कंस पण होता महाराज. विठ्ठल विठ्ठल तेव्हा पण त्रास देणारे लोक होते. माझ्या माऊली ज्ञानोबारायांना त्रास दिला, तुकोबारायांना त्रास दिला, कोणत्या संतांना सोडलेले नाही महाराज. पण नाथबाबांचं सांगतो मी, नाथबाबांचा सुद्धा काही लोकांना खेद असेलच ना, खंत असेलच ना, की नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. आता काही लोकांना पद लगेच भेटतात महाराज, तो विषय मला सांगायचा नाही. आप्पासाहेब पद आता कोण ले कोठे बी भेट जास. आमना वारकरीस ना तालुका अध्यक्ष पद, जिल्हा अध्यक्ष पद कोणले बेटी घ्यात. ज्या रविवारना पार्ट्या करतात त्यांनीच पानबी पदे दिलेत, बाकी ना वायबारच जास्त ना गयामा मांड नाही. म्हणा रोकडा बोलणार आज मला माहिती म्हणा काय करले त्या. मी पुरण निजणार सर्टिफिकेट लाईन फिरत. सत्य बोलायला अजिबात घाबरान नाही, बरोबर आहे की नाही? खरं असेल तर काय घाबरायचं हो. आणि जवळ खरं बोला आणि प्रसंगेस ना पचाडाने ताकद बी पाहिजे, ऐकणारच नाही हो. नाही त्या लोकेशे पचाडाने ताकद नाही. जुना लोके सांगत ना खरं बोलायला जाऊ ना सगळी माय बी सांगस तू मन पोटना नाही शास. रागुणावी तर चालेल पण सत्यता मांडीच असो. काही लोकांना खोटी पदं भेटली महाराज. काही लोकांची पैसा भरीची मन तर पद लिहिली ना, मा म्हणलेश्वर पैसा भरी बनी घ्यात एक बुका मा मुका कट टाकसू. विठ्ठल जर खरंच तुम्ही नियमात बसत असाल त्या पदाला तर बरोबर आहे. माफी मागून बोलतो आप्पासाहेब.
जर पदाला खरंच नियमात बसत असतील, त्या पदना लेवल नव्हते ते पद भेटणं बरोबर आहे की नाही? त्या खुर्चीवर बसणं किंवा त्या लेवलले बसणं बरोबर आहे. पण बाकी नाजले कीर्तनले घ्या, त्यातले कीर्तना सप्तमाई सुद्धा लोकेशनी मारी मारी काढले, त्या बी मंत बंद झाले. तू विठ्ठल 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 नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. ते काही एवढं सोपं नव्हतं महाराज. काशीच्या यात्रेमध्ये परीक्षा द्यावी लागली. परीक्षा दिल्याच्या नंतर उत्तीर्ण झाले तेव्हा नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. पहिले काशीमा परीक्षा वये आणि मग तर वय पद भेटे. आते लाख रुपये दिनात का पद भेट जा. अरे इतर पदच नाही, ठीक आहे राजकारण ना, पण परमार्थाना पदे बी विकत लिहावं लागतात. काय चौक आली रे निचच. विठ्ठल विठ्ठल काही लोकांच्या पोटात दुखत होतं. नाथबाबा खरंच शांत आहेत का? शांती ब्रह्म खरंच आहेत का? मग परीक्षा घ्यायची नाथबाबांची. नाथबाबा खरंच एवढे शांत आहेत का? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते खरंच एवढे शांत आहेत का? परीक्षा घेतली एकानं. नाथबाबांच्या अंगावर थुंकला महाराज एक येवन. किती वेळेस हो? 1 2 3 4 5 नाही, किती वेळेस? 108 वेळेस थुंकला. तरी सुद्धा माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं महाराज. वरती सुद्धा नाही बघितलं. एवढे शांत. आणि जो शांत राहतो ना, जो शांत राहतो तो संत असतो. हो, संत शांतच असतात पण खरा पाहिजे. विठ्ठल विठ्ठल नम्रता ज्यानं धारण केली का भगवंताच्या नजदीक असतो. कारण आमचे संत सांगतात नम्र झाला भूता त्याने कोंडिली आनंद. नाथबाबा एवढे नम्र होते. 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा नाही बघितलं महाराज. आणि माणसानं तेवढं नम्र राहिलं पाहिजे. जो नम्र असतो ना तो भगवंताच्या खूप जवळ असतो. उदाहरण म्हणून सांगतो, नम्रतेचा फायदा काय असतो. आडे बसेल सर्व शेतकरीच होती. 100 मै 99% शेतकरी होते. बरोबर आहे ना? तुमच्याकडे गहू पेरतस का बाबा? गव्हाची पेरणी होते ना दादासाहेब, गहू पेरतात. गहू पेरतस तुम्ही. गहू जर कापणीवर उन्हा आणि अचानक कोण जवळना नातेवाईकडे लग्नाला जाणं आणि 8 दिवस तुम्हाला गहू लेट होई घ्यात कापाना, गहूनी काही नुकसान होस का? पडीन बी तर उंबी सकट पडस. उंबीच म्हणतात तुमच्याकडे कालूम उंबीच म्हणतस ना. हा, गहू जर कापाना लेट होय ना तर उंबी सकट पडस. म्हणजे नंतर सरा करणारी बाई बरोबर उचलेली उंबी. बरोबर आहे की नाही? म्हणजे गहूनं नुकसान होत नाही. मग कितला नम्र आहे ऐका. एवढी नम्रता आहे मनीषीन त्यांना फायदा बी. जर मन मायले कुरडाई बनावणी गहूनी 4 दिवस पाणीमा भिजू घालस. त्याला 4 दिन पाणीमा भिजाडस. 5व्या दिनले वाटी काढस. पुन्हा ते चिक पाणीमा भिजाडस. काय काय माय एवढी चतरी रास ना, कुरडाई पांढरी शुभ्र येवाल पाहिजे मनीषीन बरफ टाक देस पाणीमा. बाकी ना बाया माय किती बारीक बारीक माहिती आहे महाराजले. महाराज का कुरडाया बनावं सोमा नाही बहिणी सोन तसा अंदाज नका लावा. हा, कसं आहे ना, नुसता हळद ना खांडवर दुकान लागत नाही. बट मटेरियल ठेवणं पडस. बरोबर आहे की नाही? गिराईक कोण म्हणजे रिटर्न जावायला नको असं मटेरियल ठेवू. भले थोडा माल ठेवू लागीस. 5व्या दिनले मस्त ते कुरडाई बनावस म्हणे माय. कुरडाई बनावस ना एवढं व्यवस्थित उचलस आणि डब्बामा ठेवस ते कुरडाईले. तिना काकडा पडायला नको. बरोबर आहे ना? हा, आणि तळान टाइमले सुद्धा तेल मास तळस. नम्रता आहे. नम्र आहे म्हणे नी इज्जत आहे. पण चला उडीदच कडे. गहू नम्र होतात म्हणे त्यासनी इज्जत होईनी. पण उडीदच कडे चला. समजा उडीद तोंडणीवर येत. तुमच्याकडे लावतोस का उडीद? मग तुमले पक्क समजेन. उडीद तोंडणीवर येण जवळ ना कोणतरी नातेवाईक एखादा म्हातारा वारणा व्याईज मरी घ्यावा. हा, मराल तीच जात सोपी रास. हो म्हणा पहा. नाही हो आप्पासाहेब आपले सांगाल नाही चला वाटी समजावा. व्याई मरी घ्यात आणि 8 दिवस 10 दिवस आपले दशकिऱ्या विधी लगून तर थांबणं पडणं. उडीद नि शेंग अख्खी सापडस का? ते लगेच तडतड अंग टाक देतस. कोण? हा, त्या उग्र आहेतच आणि उग्रा तसाच राहतस. बरोबर आहे की नाही? हो, मग उग्रास ना हाल बी तसा होतस. गवले कितला दिन बिजाड? 4 दिवस. उडीद असले तसा बिजाडतस का पाणीमा? हा हा,
पाणी मा टाकायला की बाहेर फेकस मन मा शिलगावतून दर्शन तू काय अंगदो आणला एक नाही रे चेटाडतून दर्शन लगेच बाहेर काढीत फेक देत 10 बार टाक देत 10 बार पडेल रात दिनभर संध्याकाळ गोया करत चक्कीवाला सांग भाऊ बरडी आली बरडी लयानंतर सुद्धा काही काही उगरा काही काही उडीत इथला वायबार राहतच ना तरी काही पाठ सोडतच नाही हा तरी सुद्धा काही पाठ सोडतच नाही मग मनमाया बरोबर शिकाडच त्याले काही पाठ सोडत नाही चक्कीवाला टाया बुटू दिना नाही ना मग मनमाय घरीन गाव लावस त्याले गाव लावूनच म्हणतात तुमच्याकडे बी हा ती काळी पाठ काढाले आकू कुटी काढच त्याले मग तरी सुद्धा ती डाळ अजून पुन्हा चक्कीवालाकडे लय जात चक्कीवाला सांगत भाऊ इतर दळण दळस ना त्यापेक्षा कशी दळ आणि बारीक दळ आता ते उडीदनी डाळ दळीला यानंतर ते पीठ मळाल बसणे मनमाय गहूनं पीठ बाजरीनं पीठ दादरनं पीठ ज्वारनं पीठ लगेच मळायचं असं उडीदनं लगेच मळावंस का बहिणी सो त्याला मळान टाइमले ते असं वाकडं तिकडंच बस मनमाय अंदाज लावस हा उग्रा असा काय शिकावणी घरमा टाया बसवणी या ना गली म्हणा 4 दांडगा बोलावास भाऊ अवघर मा आवराय राय नाही याला अंगण मा कुठरे जरा असा कोणले उडीदले असा गणज उडीदने जातणार राहतस हा बाहेर कुटेलवर सुद्धा बाकी ना उडीद इथला वायबार राहतस ना तरी आवरावतत नाही मग मन मायपान शेवटला पर्याय रास आऊ गरमा कुठं तरी टाया बटना नाही बाहेर नाशनी कुठं तरी शिकणार नाही मग शेवटला पर्याय लाट्या बनवान टाइम लेत तो दोरा लिसनीन फाशीलाही मारस त्याला शिलगावतून दर्शन मग माणसानं गव्हासारखं असावं उडदासारखं नसावं विठ्ठल 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 विठ्ठल